डॉल्फिन बघा, डॉल्फिन. नमस्कार. तात्या माझं नाव, कोकणातलं मालवण ह्यो माझं गाव. तर तात्यांचा मालवण या चॅनलवर तुमचं स्वागत असा. आज काही पर्यटक गेले, त्यांना मी डॉल्फिन दर्शन आणि गोल्डन रॉक निवती बीचपर्यंत घेऊन जातोय. तर तुम्ही पण चला आणि ह्यो व्हिडिओ नक्की बघा. अरे राणी थांब ग. हे आमचे सगळे पर्यटक फिरा गेलेले. आता चालले डॉल्फिन दर्शन करू. देवा बघा, हो अजय कांडेल, एक ओळखण ठेवा. देवा बघा दिलास तर. नमस्कार जाधव साहेब, मी लारा मयेकर उर्फ तात्या, ओळखतात ना? हे आमचे गाईड आहेत आजचे. सावकाश बसा, कुठेतरी जॅकेट घाला नाही बसा. मामांच्या सोय करतलोय. घरी गेल्यावर त्यांना मामांची सोय करून देते. तिकडे बघा. हो हो आलो साईडला बोट मध्ये बसत सगळ्यांनी जॅकेट घालून घ्या. एका बघून ठेवा. चला, आमची जर्नी चालू झाली. कुठचं पॅकेज घेतला दादा? 2500 वाला निवती किल्ले निवती पर्यंत पॅकेज घेतले या. आणि आता आम्ही चाललो निवती पर्यंत. मध्येच आमका डॉल्फिन बघू गावतले आणि बरेच काही पॉइंट आणि तुमगाव दाखवतोय. चला मग. नमस्कार. आपण देवबाग गावात आलेला बोट सफरला. ओके. ज्या बोटमध्ये बसला या बोटचे मालक आहेत पांडुरंग कुमटेकर आणि मी बोट चालक आहे पांडुरंग जाधव. तुमच्या सोबत आहेत लारा सर. तर तिघांकडूनही देवबाग गावात आपल्या बोटमध्ये सगळ्यांचं मनापासून. सर, आपण आता ज्या पाण्यातून प्रवास करतो पाणी म्हणजे देवबाग गावातून वाहणारी कर्ली नदी. मॅडम ऐका, मग फोन करा. ऐका, नंतर मला विचारायचं नाही अमुक कुठे राहिलं. तर आपण कर्ली नदीतून प्रवास करतो. नदी म्हटल्यावरती नदीला पाणी गोडं असणं ही आपली अपेक्षा. पण या ठिकाणी गोडं पाणी मिळत नाहीये नदीला. याला कारण समुद्र जवळ आहे. जसं आपण जरा जरा शांत. पुढे जाणार संगम पॉइंटला, तुम्हाला संगम पॉइंटला गेल्यानंतर लक्षात येईल की समुद्र आपल्यापासून खूप जवळ आहे. ज्याच्यामुळे या नदीला मिळणारं पाणी पूर्णतः समुद्राचं खारं पाणी मिळतं. आणि खाऱ्या पाण्यामुळे गावात याला कर्ली नदी न म्हणता कर्ली खाडी म्हटली जाते, ज्याला आपण बॅकवॉटर म्हणतो. परंतु हिस्ट्रीमध्ये उल्लेख मिळतोय कर्ली नदी. या नदीतून प्रवास सुरू करून आपण चाललो आहोत निवती गोल्डन रॉक सफरला. निवती गोल्डन रॉक सफरला जाताना बोट सोडल्यापासून आपल्या रनिंग स्पेस दरम्यान जे काही पॉईंट आहेत जे तुम्हाला त्या ठिकाणी बुकिंग करताना सांगितले गेले त्याची सविस्तर माहिती घेत आपण प्रवास सुरू ठेवणार आहे. नदीमधून आपण ज्यावेळी समुद्रात जातो, समुद्रात आपल्याला डॉल्फिन पॉईंट ओपन राहतो. डॉल्फिनची गॅरंटी बोटमध्ये देऊन सफर केली जात नाही. समुद्र सफर दरम्यान रनिंग स्पेस दरम्यान ज्या ठिकाणी डॉल्फिन दिसतात त्या ठिकाणी बोट थांबवली जाते. तुम्हाला डॉल्फिन दाखवले जातात. डॉल्फिन दिसतीलच याची गॅरंटी कुठलीही दिली जात नाही. सगळा पूर्ण प्रवास करून परत या नदीमध्ये आपण येणार आहोत. नदीमध्ये आल्यानंतर वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत. आपल्या बोटच्या डाव्या बाजूला हे जे तंबू दिसत आहेत हा एरिया मिळतोय मोरेश्वर रॉक आयलंड. आणि मोरेश्वर रॉक आयलंडला वॉटर स्पोर्ट्स चालू आहेत. 3 वर्षापूर्वी आपल्याला सुनामी आयलंडला मिळायची. सुनामी आयलंड बनलं 2004 साली. त्यावेळी आपण एक टीव्हीवरती बातमी ऐकली. 2004 साली इंडोनेशियात भूकंप झाला. चेन्नईला खूप मोठी सुनामीची लहर येऊन बराच कहर करून गेली. आणि याच पिरियडला आपल्या अरबी समुद्राला लहरी जाणवल्या. प्रत्येक लहरीच्या फोर्सने देवबाग बीचची वाळू आपल्या बोटच्या समोर डाव्या बाजूला या नदीच्या मध्यभागी येऊन साचायला सुरुवात झाली. आता मी बीचचा उल्लेख केला पण आपण इथं माहिती नाही घेणार, पुढे जाऊन बीचची माहिती घेणार. वाळू एवढी येऊन साचली,
हाय टाईडला म्हणजे भरतीच्या वेळी या नदीच्या पात्राची उंची राहते, जास्तीत जास्त पाण्याची उंची, त्या पाण्याच्या उंचीपेक्षा वाळूचा स्तर उंच झाला, चारी बाजूला पाणी राहिलं, बनलं आयलंड. आणि आयलंड बनलं सुनामीच्या एका रात्रीमध्ये. गाववाल्याने आयलंडला नाव दिलं होतं सुनामी आयलंड. 2004ला सुनामी आयलंड बनलं, तिथपासून वॉटर स्पोर्ट्स सुरू झाले. 2021 पर्यंत अगदी चांगल्या रीतीने वॉटर स्पोर्ट्स त्या ठिकाणी सुरू राहिले. 2021 मे मध्ये एक तोकते नावाचं वादळ गेलं. त्या वादळात ती वाळू सरकायला लागली. सुनामी आयलंडची वाळू एवढी सरकून त्याची आयलंडची उंची एवढी कमी झाली की जी हाय टाईडला वाळू आपल्याला पाण्याच्या वरती मिळायची, आता वाळू सरकल्यामुळे वाळूवरती पाणी मिळतं जवळजवळ 5 फुटांनी. 5 फुटापेक्षा वाळूवरती पाणी आणि नदीचा फ्लो याच्यामध्ये उभं राहणं शक्य नव्हतं. कस्टमर केअरचा विचार करता तो पाणी बंद करावा लागला आणि तिथले वॉटर स्पोर्ट्स या जागी शिफ्ट. ह्या जाग्यावर सुनामी आयलंड होता, आता गेला. ह्या सुनामी आयलंडाचा सुनामी आयलंड या ठिकाणी होतं. आता ह्याच्यावरती पूर्ण पाणीच राहतं, काही वॉटर स्पोर्ट्स वगैरे काही होत नाही. फक्त तुम्हाला ते कुठे होतं याची माहिती कळावी म्हणून सुनामी आयलंड वरून आलो आपण, नाहीतर त्या किनाऱ्यानेच पूर्ण प्रवास करत असतात कुठे. याच मंदिरापाशी गावाचा लास्ट स्टॉप मिळायला तुम्ही या ठिकाणी आलात आणि उतरून गावाच्या त्या बाजूला जर गेलात तर समुद्र मिळणार. समुद्राच्या दिशेने चालू होणारा किनारा, किनाऱ्याला आपण नॉर्मली बीच म्हणतो, पण ओळख मिळते गावाच्या नावानुसार देवबाग बीच. आणि हे बीच मालवण बाजारपेठेपर्यंत कंटिन्यू अलग अलग मिळतात. त्याला कारण गाव चेंज होतं. उदाहरणार्थ आता तुम्ही देवबाग गावाला आहात, देवबाग बीच समुद्र किनारी. बीचवरून चालत मालवणच्या दिशेला गेलात तर पहिला एरिया तुम्हाला तारकर्ली बीच आहे, ते तारकर्ली बीच होईल. त्याही पुढे काळेतर बीच, वायरी बीच आणि दांडी बीच, बीचची नावं चेंज होतात. बीच पूर्ण कंटिन्यू, एवढं कंटिन्यू की आता लो टाईड आहे तर मालवण बाजारपेठेत तुम्ही बीचवरती गाडी टाकली 4 व्हीलर तर या मंदिराच्या मागच्या दिशेपर्यंत येईल, एवढं कंटिन्यू बीच आहे. समुद्र ओपन होतोय. समुद्राच्या दिशेला समोरच्या भुगरे गावाचा डोंगर दिसतोय समोर इकडे उजव्या बाजूला. त्या भुगरे गावाच्या डोंगराच्या पायथ्याशी बघा ती बोट आली आहे, जरा आपल्याला अडथळ्याला. ती बोट जरा बाजूला गेली की तुम्हाला त्या ठिकाणी बघितल्यावरती असा डिझाईन लक्ष देईल, नारळाची झाडं उंचावलेली आहेत, तिथं मगर ज्यावेळी तोंड उघडते असा डिझाईन त्या ठिकाणी जाणवतो. ओके, तो डिझाईन तुमच्या लक्षात आला तर पूर्ण निरीक्षण डोंगराचं बोट समोरून डाव्या बाजूपर्यंत बघा. एका मगरीचा पूर्ण आकार, तोंडापासून शेपटीपर्यंतचा पूर्ण आकार या डोंगराला मिळाला. जो एका प्रोफेशनल फोटोग्राफरच्या नजरेत आला त्याने त्याला नाव दिलं क्रोकोडाईल माउंटन शेप. आणि दादा याच भोगवे गावामध्ये एक अभिमानाने सांगावीशी गोष्ट म्हणजे आपला एक मराठी पिक्चर आहे अरुण नलावडे यांचा श्वास पिक्चर. या श्वास पिक्चरची शूटिंग या गावाला झाली. हा काही आपल्या पर्यटनाचा विषय नाही, पण एक अभिमान वाटतो सांगण्याचा. एका म्हणतात क्रोकोडाईल माउंटन पॉइंट बघा, खरोखरच मगरीच्या आकाराचा डोंगर झालेलो आणि या मगरीचा तोंड. संगम पॉइंट बघा, ह्यो समुद्र पूर्ण. आणि आता मी बरोबर संगमलो, ह्यो देवबागचा टोका आणि ही कर्ली खाडी आहे, तारकर्ली खाडी. आणि आम्ही आता बरोबर मधोमध असतो संगमच्या. ह्यो समुद्र आणि ही खाडी. आज जरा लाटा कमी होत त्यामुळे म्हणून संगमात जरा मजा नाही ना, पण लाटा असली काय जरा लयच पाळणा आता बोटीचो. कसा बरा वाटतं ना?
मजा येतं ना. हेंका जरा मालवणी शिकवतोय. हेंका मालवणी आवडतं बाई. काही लहरीच्या मुवमेंट तुम्हाला जाणवतं. त्या समुद्राच्या लहरी ज्या असतात तशा पद्धतीच्या नाही. त्या ठिकाणी पाण्याची उंची कमी आहे, वाळू आहे तिथं. आणि तो वाळू चालतो चारी बाजूला त्याच्या पाणी राहतं. तो आयलंड सारखा आहे. त्या आयलंडवरती आपल्या समुद्रात राहणारे पक्षी ज्याचा उल्लेख आपण सीगल म्हणतो. सीगल पक्षी आयलंडवरती बसतात. त्या आयलंडवर आपल्याला त्या पक्ष्यांच्या नावानं सीगल आयलंड. तसंच आपण सिगल आयलंड म्हणतात ह्या एका आयलंडला. आणि थंय पण बसले सिगल. एवढ्या जवळ झूम होऊन तिथंच राहिला. एका सिगल आयलंड म्हणतात. आम्ही आता संगमातून समुद्रात जातो आणि खरोखरच बोट वर खाल्लेला होता. कसा वाटता मंडळी? शाबास. बोट काय उडता जामती बघा. आहा. आपण आता हयसर फिराक जातो. पण हे लोक मच्छीमारी कशी करतात? चल. अरे बाबा माझ्या. मोबाईल सांभाळा सगळ्यांनी. मोबाईल सांभाळा. अजून हे बघ, हे थोडं अंतर राहुला. 4-5 लाटा राहुली. घट्ट पकडा. ही खरी कला या बोटीची चालवची. आता लहरी संपले. कसा वाटला? मजा येईल. देवबाग गाव आणि ह्या वेंगुर्ला भोगवे निवती वगैरे सगळा. किनारा दिसतोय भोगवे गावाला मिळालेला समुद्र किनारा भोगवे बीच. भोगवे बीच आजकाल नेटच्या हे भोगवे बीच आणि आपण ज्या सफरला चाललो आहोत निवती बीच, या दोन्ही बीचचा वापर खूप मोठ्या प्रमाणात प्री वेडिंग शूटिंगसाठी केला जातो. बीच तुम्हाला नेहमी क्लीन मिळतं. तसंच शांत बीच. या ठिकाणी जास्त गर्दी नसते. आणि आपल्या बोटच्या उजव्या बाजूला इकडे नजर टाकायचं काही दगड दिसत आहेत तिकडे. हां, त्याच्याही पलीकडे अजून एक मोठा दगड आहे. म्हणजे 3 लाईन दगड आहेत. त्याच्यावरती लाईट हाऊस बनवला. निवतीचा लाईट हाऊस. आपल्या डीप समुद्रातून ज्या मोठमोठ्या कार्गो बोट ये जा करतात त्यांना सिग्नल देण्याचं काम त्याच्यावरून केलं जातं. आणि केंद्र सरकारचे कर्मचारी 15-15 दिवसाच्या ड्युटी करता त्या ठिकाणी मिळतात. 15 दिवसांनी ड्युटी चेंज होते. पुन्हा प्री वेडिंग करू तर यावा भोगवे बीच. जबरदस्त बीच आहे. काय म्हणताय? दुसरं लग्न करायला पाहिजे. मग वहिनी बघा कालपासून हे दुसरं लग्न करायच्या पानगडीच आहेत. काहीतरी विचार वेगळा दिसतोय. हा माणूस बघून ठेवा. ही यांची सक्की बायको आहे. जर कुठे आढळला दुसऱ्या बाई सोबत तर लगेच मागा कॉन्टॅक्ट करा. का मी यांका कॉन्टॅक्ट करतोय. सिगल पक्षी बघा बरोबर समुद्राच्या लेवली उडतो.
गाव चालू होतं. गावाच्या डोंगरावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी छोटासा किल्ला बांधण्यात आला. किल्ला सुस्थितीत राहिला नाही. किल्ल्याची पडझड भरपूर झाली आहे. डाव्या बाजूला पुढे दिसतोय आणि डोंगराच्या अगदी लास्टच्या डोंगराच्या वरती थोडीशी भिंत जाणवते. किल्ला बराचसा ढासळला आहे. त्याच्यामुळे अस्तित्व चांगल्या रीतीने दाखवता येत नाही. किल्ला बांधला निवती गावाच्या डोंगरावर. त्या किल्ल्याची ओळख आपल्याला किल्ले निवती म्हणून मिळते. आणि याच डोंगरापर्यंत मगाशी आपण ज्या भोगवे बीचची माहिती घेत होतो, हे भोगवे गाव इथे संपल्यामुळे भोगवे बीच संपतं. परंतु भोगवे बीच संपतं, पुढे जाऊन आपल्याला बीच मिळणार छोटंसं निवती बीच, आणि त्या बीचवरती असलेला गोल्डन निवती नदीच्या याच्यामध्ये ते जाताना आपण निवती किल्ला, ह्यो निवती किल्ला एकदम टोकार. आणि हरी भोगवे बीच संपला आणि त्यातून पुढे तर निवती चालू झाला. या बीच वर एकदा येऊ हया. बोटीन जाऊ गेला नाही, फक्त डोंगर उतराना जेवता लागतात, थोडं ट्रॅकिंग करता लागतं थोडक्यात. हाय निवती बीच. निवती बीच. माझ्या पाठी हा या गोल्डन रॉक. सकाळी म्हणतात सूर्योदय जो होता एक 7-1 वाजता, 7, 7:30, 8 वाजता, त्यावेळी सूर्य खाली असता आणि त्या सूर्याचा जो किरण पाण्यावर पडतं आणि पाण्यावरचा किरणाचा प्रकाश त्या खडपावर पडतो, त्यावेळी त्या एकदम सोन्यासारख्या दिसतात, गोल्डन दिसतात, म्हणून त्याला गोल्डन रॉक म्हटलं असं. आता आम्ही असं खोल समुद्रात देवबाग पासून निवतीपर्यंत समुद्र पिंजून काढलं, पण अजून काय डॉल्फिन दिसले नाही. आता जरा वाईज डीप मधून घेऊन जातात. तुम्ही बघशाल किती खोल गेलो आम्ही समुद्रात. आणि ही इकडे बघा, ही जागा किती लांब होते बघा किनाऱ्यापासून. बघूया काही दिसतात का डॉल्फिन. डॉल्फिन बघूचे प्रयत्न चालू आहेत. इथले इथं तुमगाव दाखवत होतं.
हे बोटी थांबलेले आहेत बरोच वेळ. तो डॉल्फिन डॉल्फिन डॉल्फिन. अरे कुठेतरी जरा तरी दर्शन दिलं. पाडा खालून गेले असतील ते. खालून जाता एका बघून ठेवा मोठो देवबागातलो मेन गाईड हा. आता ग्रुप झाला आता. आवाज आला की खाली निघून जातात ना. आवाज करू नका. तीन आहेत. पुढे गेलो. बघा डॉल्फिन, बघा डॉल्फिन. मस्त जवळ भाऊ गवले. माऊला दाखवा. काय डॉल्फिन बघितलात ना मंडळी? मजा आली? पैसे भेटले ना? चला आता आपण रिटर्न चाललो. चला आता रिटर्न. ह्या काय बीच वर आणलं झोपात. पर्यटक मजा मजा करतात. डेव्हलपमेंट मस्त केलं ना काय.
खरोखरच केरळला गेल्यासारखं वाटलं. मिनी केरळ. सगळी नारळाची झाडा. या देवबागचा मोरेश्वर आयलंड. हवे वॉटर स्पोर्ट होतो सगळे. जेटकी राईड, बंपर राईड. ह्या असा देवबागचा मोरेश्वर आयलंड. आता आमचा सगळा फिरान झाला. आता आम्ही चाललो परत जेटीवरती. आमचा सगळा निवती बीच, भोगवे बीच, संगम पॉइंट, त्यानंतर मोरेश्वर आयलंड, डॉल्फिन पॉइंट, गोल्डन रॉक, मिनी केरळ, हे सगळे पॉइंट आम्ही बघितलेले आहेत आणि तुमका दाखवलं. जर ह्यो व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मंडळी, आमच्या पांडुरंग सरांनी कशी माहिती दिली तुमका? आवडली मा? हा, तर तुम्ही पण व्हिडिओ बघा, लाईक करा आणि कमेंट करा. पैसे आम्हाला पाठवा. हा म्हणजे काय दुसऱ्या बायको फिरक बरे. हा वहिनी लक्ष ठेवा. हा बोटच्या बाहेर हात ठेवू नका. नाही जर गेलो तर बायकोलाच भेटणार आहे. नंतर बघू. ते सांगून ठेवते त्या, "ओ बाबा, हे करून घ्या, शूटिंग करून घ्या." आज आमच्याकडे जेव गेले आहेत पर्यटक. हा हो, आमच्याकडे जेव गेलास ना म्हणून व्हिडिओ करते तुमची. ही 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 माझी सक्की बायको. हा त्यांची दुसरी बायको असा. माझी एकच सक्की बायको. दुसरी नंतर घेऊन यावं तुम्ही. ही सगळा सांभाळता बायको माझी. आवडला? आंबोळे छान झाले ना? नाही, आंबोळे आमची आई करता. गाव बाकी जेवण बायको. जेवा जेवा जेवा. आता किल्लो बघून येलास तुम्ही. आता सोन्याचा गणपती बघून घ्यावा. तुम्ही खैसून येलास? ठाण्यावरून. ही फॅमिली अशी वाटता. ठाण्यावरून येईल सगळी एकत्रित फॅमिली वाटता, पण ही ॲक्च्युअल फॅमिली नाही आहेत. एका चाळीतली आहेत. कारण मुंबईत पहिल्यापासून चाळी होते, आता बऱ्यापैकी चाळी गायब झाली, पण ह्यांचे चाळीच रवले असे म्हणतात. आणि खरोखर म्हाका तर वाटलेलं की एकच फॅमिली आहे आणि अशी रवतात मिळान मिसळान. आणि ह्या खरा चाळीतच बुक गावता. खरोखरच म्हाका पण खरोखर आनंद वाटलो की चाळीतली माणसं आणि अशी रवतात एकत्र. आम्ही बघून होतो, ऐका नव्हतो, पण आज प्रत्यक्षात बघलो की एका चाळीतली एका फॅमिलीसाठी मानकर रवतात. धन्यवाद. गणपती बघून यावा. नमस्कार. लारा टूर्स अँड ट्रॅव्हल्स बरोबर 2 दिवस फिरताय तुम्ही. कसं वाटलं? मजा आली? सगळे पॉइंट आवडले ना दाखवलेले? आणि लाराज किचन मध्ये तुम्ही जेवलात, कसं वाटलं जेवण? आवडलं ना? नक्की. आज या ठाण्यातून इलेल्या पर्यटकांका मी फिरवलंय, डॉल्फिन दाखवलंय आणि बरेचसे मालवणचे पॉईंट दाखवले. ह्यो जर व्हिडिओ तुमका आवडला असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद. मंडळ आभारी.